सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वच जण आपल्या भावना व्यक्त करत असतात. प्रत्येक जण आपल्या भावना आपल्या शब्दातून, आपल्या कवितेतून, आपल्या प्रत्येक मनामनातल्या भावनेतून ही भावना व्यक्त करताना आपल्याला दिसतं. आता स्वातंत्र्य दिन येतोय, तर आपली भावना व्यक्त करण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत रतनलाल गोयल. अग्रवाल समाज पुण्याचे ते डायरेक्टर आहेत. त्यांनी देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या काही कवितेच्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय त्यांच्या नक्की भावना काय आहेत. काय सांगाल सर? आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमची भावना व्यक्त करण्यासाठी कविता जी काही लिहिलेली आहे, त्याविषयी काय सांगाल आणि आपल्या प्रवासाविषयी काय सांगाल? मैं रतनलाल गोयल पूना से। मैं 15 अगस्त 26 जनवरी ये हमारा प्राइड डे है। इसके ऊपर से मैं कुछ मेरी भावनाएं व्यक्त करता हूँ। हमारे देश में चालू घटनाएं क्या है, क्या घट रही हैं, उसके ऊपर थोड़ा मैं मेरा विचार धारा प्रकट करता हूँ। इसके ऊपर मैं लिखता हूँ। अभी मैं 15 अगस्त के प्रति लिखेला है, मैं वो मेरी भावना व्यक्त करता हूँ। आज 15 अगस्त स्वतंत्रता दिन की शुभकामनाओं में दुश्मन को मिटाने के इरादे पक्के, लहराते तिरंगे की शान ने आजादी के 78वें वर्ष में आतंकियों और नक्सलियों के छुड़ाए छक्के। विरोधी पार्टी के नेताओं ने भी जनता को दर्शाया एकता हमारी इनकलाब, सत्ता के लिए मतभेद हम सब एक, खात्मा दुश्मन का हर बार, ऑपरेशन सिंदूर, बरमोस मिसाइल, ये तो एक छोटी सी झलक। देशद्रोहियों का नाम निशान मिटा देंगे, नहीं करें इंतजार। क्या मध्यम के नाम से हिस्सा रहकर भारत में बिगाड़े भारत की शान, और फिर विधानसभा में हंगामा, कैसे होगा हमारा भारत महान। महाराष्ट्र में रहने वाले को मराठा, कर्नाटक वाले को कन्नाडी, ऐसे पड़े हैं नाम। आपसी मतभेद न हो, सबका साथ देश विकास, महाशक्ति बनने की ये छोटी सी छलांग। मराठा, मद्रासी, कन्नाडी, ये सब प्रांतीय नाम, सभी भारतीय। काश्मीर से कन्याकुमारी तक कोक भी हमारा है। ट्रंप की दादागिरी नहीं चलेगी, क्योंकि विकसित नए भारत को देख रहा जग सारा है। हमारा तिरंगा झंडा ऊंचा है और ऊंचा ही रहेगा। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र ही हमने ललकारा है। हिंदुस्तान की जमीन पर रहने वालों को, हिंदुस्तान की जमीन पर रहने वालों को वंदे मातरम और भारत माता की जय का ही नारा है। जय हिंद, जय महाराष्ट्र। बस जो जे काय घडते भारतात, आता काय घडत आहे, मी त्याच्यावर माझी पोईम लिहित असतो, माझे विचार लिहित असतो। हे सगळी जानकारी प्रत्येकापर्यंत पोहोचावा। आमच्यात काय कमी आहे, आम्ही कुठे कमी पडतात, ते मध्ये आम्ही आपली कमी पुरी करून आपसात भांडू नये, देश महान कसं होईल ह्याच्यावर विचार करावा। नक्कीच तुमची कविता अतिशय उत्तम आहे. आत्ताच्या ज्या काही घडामोडी आहे त्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. याविषयी अजून तुमचं काय मत आहे? कारण आत्ताची जी काही परिस्थिती आहे यामध्ये तर आपण कवितेत लिहिलेलंच आहे, पण स्वातंत्र्य दिनानिमित्त कुठले बदल केले जावेत असं आपल्याला वाटतंय? आम्ही सब एक, आम्ही आपसात भांडू नये। आमचा हिंदुस्थान एक आहे। आम्ही हिंदुस्थानची धर्तीवर राहून हे कुठलाही वादविवाद आपसात असू नये, जातीवाद असू नये। आम्ही हिंदुस्थानी भारतीय धर्तीवर राहतात, आम्ही सगळे भारतीय एक। तर आम्ही एक असू, जसे आम्ही आजादी प्राप्त केली तसे आम्ही महाशक्ती बनू शकतो जर आम्ही एक राहिलो तर। अग्रवाल समाजचे मतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की हे आमचा समाज नेहमी मदत करत असतो आणि आम्ही मदत करत राहणार। मी सामूहिक लग्न मी 193 अजूनपर्यंत केलेले आहे। मी असे करत राहील, तोपर्यंत राहील। मी गरिबांचे, गोरगरिबांचे लग्न करत असतो। मी अजूनपर्यंत 193 लग्न केलेले आहे आणि मी अजून बी पुढे बी करत राहील, हे माझी इच्छा आहे। नक्कीच आपण बघितलं की गोयल सर हे विविध कामांमध्ये देखील असतात. आतापर्यंत आपण बघितलं समाजकार्यामध्ये नेहमीच असणारे आणि देशाप्रती जे काही प्रेम आहे ते देखील त्यांनी आज व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक मेसेज देखील त्यांनी दिलेला आहे. आपण सर्व एकच आहोत, सर्वांनी आनंदाने एकत्र आणि आनंदानेच राहिलं पाहिजे, हा एक मेसेज आज सरांनी दिलेला आहे. सीएम न्यूज इंडिया, प्राजक्ता बिबेसह निलेश बिबे, पुणे.